तर मित्रांनो काय माहीत आहे, सकाळचे ना 6:30 पावणे 7 वाजले आणि मस्तपैकी धुका पडला आणि सकाळी सकाळीच मस्तपैकी ना लग्नाची गाणी लागली श्रीनाथच्या, त्याच्यामुळे ना एक नंबर वाटतात. तर ही जी गाणी आहेत ना मंडळींनो, तर ह्या गाण्यामुळेच कसा माहीत आहे लग्न हा असा वाटता. नाहीतर मुंबई किंवा इतर शहरात बघू गेलास ना तर अशी गाणी कमी असतात. धांगड धिंगाणं फक्त एक नंबर. तर तिकडे पाठीमागे आमच्या ना मळ्यात तिकडे बघतात ना तर धुका बघा किती आता, काय समोरचा दिसत नाही. शुभ सकाळ मित्रांनो. तर काय माहित आहे, मस्तपैकी सकाळचं वातावरण झाला आणि मस्तपैकी गाणी लागली आहेत. तर काय माहित आहे धुका पडला पूर्णपणे तर कायच दिसत नाही. पाठीमागे बघितलंय तर वरती आपण टेरेसकडे गेला होता, तर पाठीमागे बघितलंय तर काहीच दिसत नाही. तर काल आपल्याकडनं झोपेपर्यंत ना उशीर झालो आणि उठलाव पण तसे लवकरच जाव. तर आता सगळी तयारी वगैरे असणार, अजून आपली आंघोळ वगैरे पण नाही झाली आहे. तर आंघोळ वगैरे करूया, नंतर मग लग्न मंडपात जाऊया काय काय तर मित्रांनो काय माहीत आहे आंघोळ बिंघोळ करून झाली असा आणि आता बोललो थोडंसं ना लग्न मंडपात जाऊया. तर काय तयारी वगैरे काय ती बघूया. हो चिऊ नागड्या. तर मस्तपैकी ना गावीला ना मित्रांनो, तर मस्तपैकी काय माहीत आहे चुलीवरचे ना तापवलेल्या पाण्याने आंघोळ करूची जी काय मजा वेगळीच असता आणि त्याच्यात थंडी आहे. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे पावसाळ्यात कसं पावसात भिजवून इल्या किंवा थंडीत चुलीवरची जी काय पाणी तापवलेलं असतं ना ती काय आंघोळ करूची मजाच वेगळी. तर चला मस्तपैकी ये बाबोय हो जातो हा. तर सगळी धावपळ असणार मग लग्न मंडपात. तर इकडे हेबीचा पोरगा बघा चिवू इकडे ना मेहंदी काढता. तर आपण आता लग्न मंडपात मित्रांनो येला असाव. तर लग्नात जी काय लागणारी जी काय साहित्य असा ना तर आपण ना कसा तर अश्विनी वहिनींना मस्तपैकी इकडे ना बॅगेत भरून ठेवला ना आणि त्याचबरोबर इकडे नवरदेवाची बॅग असा. देवळातला जाऊन इलास. हे काय आहे हा. तर गावाकडे ना बरेचसे मित्रांनो प्रथा असतात. तर लग्न सोहळा किंवा खायचे कार्यक्रम वगैरे असले ना तर ते आपल्याकडनं ते पालन करूचे लागतील आणि पुढच्या पिढीक पण आपल्याला समजूक हवा होय ना गे, की आपण आपली पूर्वीची लोक कशी लग्न सोहळा किंवा खायचे कार्यक्रम कसे पार पाडित होते ते. तर मंडळींनो काय माहीत आहे आपण लग्न मंडपात ना तर खाली येला आणि नाही म्हणतात तरी 8:30 वाजले असत. तर बोललो आपण काहीतरी नाश्ता करूया. तर इकडे काय माहीत आहे
जे पाहुणे मंडळी गेले होते ना तर त्यांच्यासाठी इकडे पूर्वांना नाश्ता केला होतो, कांदे पोहे आणि त्याचबरोबर इकडे काळी चाय. तर काय माहीत आहे, आणखी एक आपल्या कोकणातली प्रथा असा ती म्हणजे काय माहीत आहे, उष्टावळ. म्हणजे नवरदेव लग्नात जाऊच्या अगोदर ना तो आपल्या घरात ना इकडनं निघताना उष्टावळ करता. म्हणजे आता हे जेव बसलेत, हां नीम सांडतात ना, नीम सांडणार ना ते, हां. तर इकडे काय म्हणतात अश्वादान ना, इकडे हे काय एरवान घेऊन येलो असा. तर ह्या पण लग्नात आपल्याकडे लागतात ना. आणि इकडे करू करू तो बरेच लोकांना माहीत असतात, ह्या गोष्टी असं काय ना काय काय माहीत नसतात. तर इकडे बघताच काय माहीत आहे, आपण आपली जी महिला वर्ग आहेत ना तर ती आंघोळ घालतात. म्हणजे काय माहीत आहे, नीम सांडवतात. उडव उडव काय तर उडव उडव उडव. गेलो गेलो दादा निम गेलो का गेलो गेलो झाला तो कधी काय जाणार ते विचारलं ना. तर इकडे बघतास शिरी इकडे होय लय घाई झाली आहे का. तर इकडे काय माहित आहे, शिरी इकडे तयार झालेलो. तर मंडळीनं काय माहीत आहे, आपण आता ना मालप्यात पोचला असा. आणि मालप्यातली ही काय माहीत आहे, रुप्याचं गाव, त्याचबरोबर राजेंद्र बाण्याचं गाव असा.
त्याचबरोबर तहसील पण मंडळी ना इकडेच राहता. तर इकडे ही राजेंद्र बाण्याची वाडी असा. तर आपण आता काय माहित आहे पोंबुर्ले या गावी पोचला असा आणि समोर बघताच काय माहित आहे लालपरी चालली असा. तर लालपरीचा प्रवासच वेगळा असता. बघितलं ना त्याने. तर मित्रांनो आपण आता श्रीनाथच्या सासरवाडीत पोचला असाव आणि गाणे बघा माहोल एक नंबर झालो असा. तर चला जाऊया आपण आतमध्ये. बाकीचा वराड पाटणा येता आपण पुढेही लावता फोटोग्राफर बरोबर. तर मित्रांनो काय माहित आहे आपण आता खारेपटणात पोचला असाव काजलच्या घरी म्हणजेच श्रीनाथच्या सासरवाडीत. तर आपण कसं पुढे येईल कारण फोटोग्राफर का माहीत नव्हतो रस्तो कसं होतो तो खालना. आणि आपण काय माहीत आहे मंचात ना खारेपटणात आपण आपल्या नदीच्या म्हणजे कोस्टल राईड करून आपण येला असाव. तर आता वराड पाटी असा तर येतात पण त्याचं आपण वाट बघूया. आणि इकडे मस्तपैकी ना आपण डोंगरच्या साईड का येला म्हणजे डोंगर पट्ट्या गेला वरती बघूया असं मस्तपैकी झाडा वगैरे आहेत. आणि जास्त करून ना काजीची असत इकडे पाठीमागे काज बघा तुमका दाखवतोय मी. तर शिरीकच्या सासरवाडी ना काजी आहेत आणि मोहरले पण आहेत. तर ह्या वर्षी कसं माहिती आहे आंबे काजी ना लेटच असत. तर कॉपीराईट वगैरे लागूचे चान्स भरपूर असणारा पण ठीक असा. पण गाणी मस्त वाटत लावलेली लग्नाची. आणि गावी मित्रांनो कार्यक्रम किंवा लग्न सोहळा वगैरे करूच असत ना तर बरा वाटता कारण असं माहोल भेटतं आपल्याक. तर चला आतमध्ये जाऊया पाणी वगैरे पिऊया. तर इकडे बघतास पितो इकडे चेहरो दाखव जरा. तर या साईड का तर इकडे आपले भटजी काकांना सगळी लग्नाची इकडे तयारी करतात. तू इलं की नाही काय हो पाहुण्यानू बरा. तर इकडे मस्तपैकी इकडे फुलांचं झाड बघतात. तर कमेंट करून सांगा मित्रांनो ह्या फुल झाड कसला आता. तर मित्रांनो नवरदेव पण इलेलो असता. आणि आता काय माहित आहे नवरदेव अगोदर जानवशाक बसतात. तर हेच आपला जानवशाचा घर असा. तर तिकडे आता जाव तत्पूर्वी पाठीमागे आपली सगळी वराड मंडळी आहेत ना वराडातली ती सगळी आता उतरतात टेम्प्यातना. ही तर मजा असतात मित्रांनो टेम्प्यातना ट्रकातना वराड जाऊची.
इकडे मस्तपैकी ना पाहुण्याने ना तोंड गोड करूसाठी इकडे लाडू आणला नाही आहेत. तर आपलं ना नवरदेव मित्रांनो काय जानवशेक बसलेलो हा आणि आपली महिला वर्ग तुम्ही इकडे बघतास. हसू नको गो. त्याचबरोबर इकडे पण आहे बघा आमच्या इकडे. काय घे तिका नाही चांगलं. तर इकडे बघतास काय माहित आहे नवरदेव ना जानवशेक बसलो. त्याचबरोबर इकडे आपल्या वाडीतील मंडळी असतात. तर पाटणा पण अजून 1-2 टेम्पे येऊचे आहेत. त्याच्यामुळे माहोल भारी झालो आपण ना. गावाकडे मित्रांनो ह्याच असतात. कारण सगळे काय माहीत आहे सगळे गावातील मंडळी ना एकत्र येऊन सगळं कार्यक्रम ना सोहळा जो काय असता तो पार पाडतात. चालू याच्यातच घेतो. त्याला हे बघ त्याला पण फिल्टर लावायची त्याला पण फिल्टर लावायची. पिंजर आणि अक्षर खाली बघ विचार काय होता बघ. फोटो काढाव. सर्वदा सर्वकार्य जीवनाचे जगमंगल जमंगलाय देवताला म्हणत देवता देव बंधुला देव निजुक्त प्रमेश ना. उपस्थिती लावलास बोललो.
सावधान शास्त्री आश्रम चार जे कथियले त्यामाजिनो उत्तम देतो स्वार्थपरा सदानुनिरा ऐसा गृहस्थाश्रम झाली बदलया विवाह विधिने श्रीकारुणी सौख्यदा मांगल्यप्रद सावधान रवत्या कुर्यात् सदा मंगलम शुभमंगला सावधान
आजपासून आता नवीन अध्यायाला सुरुवात काय बाकी मागचे अध्याय सगळे गेले आजपासून नवीन अध्याय सुरू हा तो बघ तिकडे पुण्याचं दगडूशेठ हलवाई. तर मंडळी काय माहित आहे आता आपण ना देवघरात इला असाव कारण कुळ चाळवू. तर इकडे कुळ इकडे मोगणी घाला फळावर घाला पुढे वर तर काय परिस्थिती काय परिस्थिती गंभीर हा. गणित भाई आमचं बघा ऐकत नाही. अरे तू खव मगा का स्वतः हा इले शेट. अरे तर मंडळी काय माहिती आहे आपल्याकडनं मगाची रुखवात तुमका दाखवू व्यवस्थित भेटली नाही. हिला तेव्हा व्हिडिओ केली होती पण काय माहिती आता तुमका दाखवत आहे. तर आता गावी पण मी तरी असं ना रुखवात तिथं हे फॅशन आता चालू झालेली असतात. तर पहिलं कसं असा फळा किंवा मिठाई वगैरे असायची रुखवातात.
तर आम्ही ना श्रीनाथच्या इकडे सासरवाडी गाव आणि तुमका मगाशी येताना मी काजीची झाडं वगैरे दाखवलंय. तर ह्याकडे पण बघतात ही पेरवाची झाडं वगैरे म्हणजे बरीचशी काय नाही काय झाडं आहोत. पण इकडे ना खावचा पान आपल्या इकडे दिसला आणि गावठी ना या तर खावचा पान जा असताना आपण खाता पान ना तर गावठी वेल आहे केल्याने होत आहे काय रे आधी केलं पाहिजे. हे बघ अरे आप्पा आमच्या इकडे हजर झालेत. तर मित्रांनो काय माहित आहे आपल्याला काय माहित आहे दुपारच्या जेवणाचा आपल्या पंक्तीचा व्हिडिओ करू भेटलो नाही कारण श्रीनाथ बरोबर होता आपण तर तो काय सोडूक मागत नव्हतो अजिबात. तर आणि आताशी आम्ही ना जेवण झाला तर मी त्याच्यानंतर श्रीनाथ काजल त्याचबरोबर पिट्टू आणि हनुमदा होतो. तर जेवलो आणि आता थोडंसं बोललो बाहेर येईल आहे आणि तिकडे काय माहीत आहे पाया पडणे त्याचबरोबर फोटोशूट वगैरे चालू असा आणि वाजले 3 वाजता जेवला. तर ठीक असा कारण काय आता ह्योच जो दिवस असता ह्यो तो क्षण असता नवीन जोडप्यांचो संसारात आता ते चालू होतील. तर आणखीन एक काय माहीत आहे श्रीनाथ आणि काजल का आपण आपल्या कोकणी मयूर या परिवाराकडून ना आपण त्यांना शुभेच्छा देत आहोत. तर तुमचा या संसार ना सुरळीत सुखाचा आनंदाचा हो ही आमची ना ईश्वरचरणी प्रार्थना असा गांगोच्या चरणी वाघोबाच्या चरणी त्याचबरोबर केळूबाईच्या भावकादेवीच्या चरणी असा. तर चला आता थोड्याच वेळानं काय माहीत आहे निघोची तयारी व्हायत आणि भटजी काकांनी चांगला नाही कारण कसं असता गावाकडे टायमाच्या अगोदर गृहप्रवेश करूचं लागतं. तर त्याच्यामुळे 5:30चा टाईम दिला नाही हा 5:30 ते 6:30 नंतर मग हे केला तर डायरेक्ट तिने सांगला नाही की 7च्या नंतर तुमका म्हणजे अर्धा तास नंतर मग तुमका घेऊन जाऊ शकत नाही. तर 7च्या नंतर तुमका आतमध्ये त्यांना गृहप्रवेश करूचं लागणार म्हणजे घराच्या आतमध्ये घालूचं लागणार. तर ठीक असा चला आता आणि इकडे हिल्यानंतर आपल्याला काय बरा वाटला माहीत आहे मस्त इकडे झाडं असत हिरवळा म्हणजे बघू गेलात तर आणि काजीची झाडं मरणाची आहेत. तर काजीची लागवड इकडे बऱ्यापैकी करतात. तर काय माहीत आहे आता नवरी मुलीच्या ना पाठवणीचो ह्यो क्षण असा आणि ह्यो जो काय क्षण असता ना तो काय आई वडिलांसाठी वेगळोच असता म्हणजेच काळजावर दगड ठेवण्यासारखं.
तर आपल्या काळजाचा तुकडा मित्रांनो काय माहीत आहे, दुसऱ्याच्या हाती सुपूर्द करणं म्हणजे ही काय लहान गोष्ट नसता. त्याच्यामुळे आता इकडे बघताच तुम्ही, तर नवरी मुलीची इकडे पाठवणी केली जाता. आणि काय मित्रांनो माहीत आहे, आपण आता काय माहीत आहे, हो ब्लॉग आता हेच थांबवतो कारण बरंच मोठं हो ब्लॉग झालो असा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की श्रीनाथ आणि त्याचबरोबर काजलचं लग्न सोहळा कशा पद्धतीने आपल्या कोकणातील रीतिरिवाजानुसार पार पडलो असा. त्याचबरोबर काय माहीत आहे, आपण श्रीनाथची ना हळद त्याचबरोबर पुण्यवाचनाचं पण ब्लॉग केलं होतं अगोदर, तो पण पूर्ण बघा. आपण त्या ब्लॉगमध्ये पण आपल्या कोकणातील चालीरीती तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता आहे. तर चला, छान असो लग्न सोहळा पार पडलो असा. आणि लग्न सोहळ्याचा कार्यक्रमाचं मित्रांनो हो जो काय व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे, तो तुमका जर आवडलो असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून ना व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला, पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.